हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप जणांना इंटेरियर डिझायनिंग करिअर चूज कसं करायचं, काय काय स्टेप्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन पाहिजे होती. म्हणूनच म्हणलं की आपण एक व्हिडिओ बनवूया. हा खूप रॉ चिटचॅट व्हिडिओ असणार आहे, तर शेवटपर्यंत पाहत राहा. मी माझी इंटेरियर डिझायनिंग जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी असतं की तू कसं डिसाईड केलं की इंटेरियर डिझायनिंगच तुला करायचं आहे. तर जेव्हापासून मी नर्सरीमध्ये होते तेव्हापासून मला असं वाटायचं की मी काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला जायचं आहे. पण नक्की तेव्हा माहिती नव्हतं की इंटेरियर डिझायनिंग काय असतं, आर्किटेक्चर काय असतं. मी सगळे टाईप्स ऑफ थिंग्स मी करून बघितलेल्या इन माय स्कूल, इन माय कॉलेज. टेराकोटा करून बघितलं, वेगळे वेगळे ग्लास वर्क करून बघितलं, असे वेगळे वेगळे आर्ट फॉर्म्स शिकले, पोर्ट्रेट, पेन्सिल स्केचिंग, सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यानंतर मला तरीही मला काय हवं आहे हे मला समजत नव्हतं. मग 10th झाल्यानंतर 11th-12thला मी सायन्स साईड घेतली, कारण जे आमच्या वेळेस क्रिएटिव्ह फील्डमध्ये किंवा खूप जास्त फील्ड ओपन, म्हणजे वेगळे वेगळे टाईप्स ऑफ फील्ड्स ओपन राहाव्या, म्हणून माझ्या बाबांनी मला सजेस्ट केलं की मानसी यार प्लीज सायन्स घे. पण मला सायन्स फील्ड घ्यायची नव्हती. मी बाबांना बोलले की मी बाबा नापास होईल, मी नाही करू शकत हे. तरी पण बाबा नाही, पण मला असं वाटतं की तू घे. पण तेव्हा बाबा बरोबर होते. तेव्हा मला समजत नव्हतं की ते का म्हणतात. ते खूप ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी माझ्याशी बोलत होते. तर मी क्लासेस जॉईन केले 11th-12thसाठी, आणि तरीही मला समजत नव्हतं, कारण मी अभ्यासावाली किंवा असं खूप खूप वेळ बुक्स उघडून बसेल अशी मी पहिल्यापासूनच मुलगी नव्हते. मला फन, मस्ती, मज्जा मस्ती सगळं करता करता काम आणि स्टडी आणि ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या. पण तरीही नेमकं समजेना की काय करायचं आहे. मग 11th-12th होता होता मला असं वाटलेलं की मी आर्किटेक्चर करू, आणि त्याच्यासाठी मी ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्या द्यायचा मी विचार केला, आणि ते तरी आपण देऊ. कारण तोपर्यंत डिसाईड झालेलं की इंटेरियर डिझायनिंग किंवा आर्किटेक्चरमधलंच मी काहीतरी घेईल. पण माझ्या बाबांना माहिती होतं की हे कसं अवचिंद कार्ट आहे आणि हे करू शकेल का नाही. आणि बाबा इतके मला का गाईड करू शकले, कारण ते स्वतः एका डिझाईन इंडस्ट्रीमधलेच आहेत. ते कमर्शियल डिझाईन्स, कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि ग्राफिक्स आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी डिझाईन फील्ड माहिती आहे. आणि मलाही तेच होतं की लहानपणापासून बाबांना क्रिएटिव्ह माइंड बघताना मला असं झालेलं की मला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची, आणि मला पण डिझायनिंग, ड्रॉइंग आवडत होतं. तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी होती. पण स्कोप होता हे पण मला समजलं होतं, कारण माझा काका आणि माझी बेसिकली पूर्ण फॅमिली ही याच फील्डमधली आहे. इंटेरियर डिझायनिंग, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि ह्या सगळ्यामधली. सो आय थॉट की लेट्स डू दिस, लेट्स डू द 11th-12th, आणि मग आपण डिसाईड करूयात की आपल्याला काय करायचं आहे. मग नाटा म्हणून एक एंट्रन्स एक्झाम होती ज्याचे मी प्रिपरेशन्स केले होते. तर त्याच्यामध्ये पण नाटामध्ये पण वेगळे वेगळे टॉपिक्स असतात जे एका डिझाईन आणि आर्किटेक्चरसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्याचा मी अभ्यास केला. मला नाटामध्ये चांगले मार्क्स पडले पण होते, पण मला तरी पण समजत नव्हतं. आय वॉज स्टील कन्फ्युज्ड की काय घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा मी प्रोफेसर्सला भेटले, एक आर्किटेक्चर जे मुलांना हे करतात, कॉलेजमध्ये घेतात स्टुडंट्सला, तर त्या प्रोफेसरशी पण एकदा बोललेले आणि एक इंटेरियर डिझायनिंगसाठी पण बोलले होते. तर तेव्हा माझ्या बाबांना माहिती होतं की मी आर्किटेक्चर नाही करू शकणार. म्हणजे तेव्हा तसं होतं की रात्रीची जागरणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत असं. पण इव्हेंच्युअली इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये पण मला तेच करायला लागलं. आणि इट वॉज रिअली व्हेरी नॉट व्हेरी इझी जर्नी, कारण सायन्स साईड मला घ्यायची नव्हती. पण तरीही मी सायन्स साईड घेतली, आणि मला अगदी जेमतेम मी पास होईल असे पर्सेंटेज मला तेव्हा मिळाले होते. आणि थँक गॉड मी तेव्हा पास तरी झाले होते. पण मला मार्क खूप कमी होते, म्हणजे रिअली व्हेरी क्लोज टू नापास, म्हणजे अशी काठावर पास झालेले मी. आणि मग मी म्हणलं की ओके फाईन, आता तर आर्किटेक्चरचा काही संबंध येत नाही, कारण मार्क सायन्समध्ये कमी पडले आहेत. पण
तरी पण एंट्रन्स एक्झाम्स आणि हे होते, तर प्रत्येका कॉलेजचे एंट्रन्स एक्झाम्स असतात आणि एक करिक्युलम असतो. जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटते की मी इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये जावे, तर प्रत्येक कॉलेजला जाऊन भेटा, त्यांचं स्ट्रक्चर बघा की ते कसे करत. आता हा जो सगळा स्टडी होता तो माझ्या बाबांनी केला होता, की मला BNCA कॉलेज आणि त्यांना स्पेसिफिकली मुलींचं कॉलेज हवं होतं माझ्यासाठी, को एड कॉलेज नको होतं त्यांना. तर मग मुलींचं कॉलेज आहे आणि त्यांचा एक मित्र होता जो त्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत ते, तर ते पण त्यांना कॉन्व्हर्सेशनसाठी बरं पडलं आणि त्यांना क्लिअरली गोष्टी समजायला लागल्या की रे हां, हे असं आहे, हे तसं आहे, तसं आहे. सो ते म्हणले की ठीक आहे, आर्किटेक्चर खूप टेक्निकल आहे, करायला नसेल आवडत तर बेटर क्रिएटिव्हिटीसाठी म्हणून इंटेरियर डिझायनिंग. सो मग मी म्हटलं की लेट्स डू दिस, इंटेरियर डिझायनिंग करूया, मला पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला समजलं की त्याचे वेगळ्या वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स कॉलेजेसच्या पण असतात. सो तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये जाल, आता माझा पूर्ण डिजिटल कोर्स होता, म्हणजे डिजिटल इंटेरियर डिझायनिंग किंवा केड म्हणून कोर्स होता, म्हणजे कॉम्प्युटर एडेड इंटेरियर डिझायनिंग. तर ह्या इंटेरियर डिझायनिंगच्या कोर्समध्ये सगळ्यात जास्त फोकस ते कम्प्युटर्सवरती डिझायनिंग, म्हणजे इंटेरियर डिझायनिंग कसं करायचं ह्याच्यावर ते देणार होते. तर त्यामुळे मला तर ते आवडतच होतं. आणि मेन ही गोष्ट होती की कम्प्युटरमध्ये कॉलेजमध्येच काम करायचं, घरी येऊन मला काहीही काम करायचं नाही आहे, फक्त कॉलेजमध्ये जे कम्प्युटरवर काम करू तेवढंच. तर ते पण एक मला आवडलेली गोष्ट होती त्या कॉलेजमध्ये. आणि जेव्हा मी कॉलेज फायनली मग मी BNCA कॉलेज ओके बोलले आणि मी गेले. मला गर्ल्स कॉलेज नको होतं, कारण मी पहिल्यापासून गर्ल्स बॉईज म्हणजे कोएड स्कूल कोएड कॉलेजमध्ये होते. पण बाबा म्हणत होते तर मी म्हणलं ओके, कारण मला फुल गॅरंटी होती बाबांवरती की जे ते म्हणतील ते मला बरोबरच सांगतील, सुचवतील. आणि विथ व्हेरी मच केअर अँड लव्ह ते म्हणले की आय वॉन्ट यू टू गो टू दिस कॉलेज. तर मी म्हणले की ठीक आहे, ओके फाईन. पार्ट 2मध्ये मी सांगणार आहे की कॉलेजमध्ये कशा कशा गोष्टी शिकवलेल्या मला आणि काय काय गोष्टी शिकवल्या. आणि हळूहळू मी माझी पूर्ण इंटेरियर डिझायनिंग जर्नी ह्या व्हिडिओज, यूट्यूबच्या व्हिडिओजमधनं मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओज नेहमी बघत राहा जर तुम्हाला इंटेरियर डिझायनिंग करिअर करायचं असेल तर. आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असतील की कुठले कॉलेजेस घ्यावे, पुण्यामध्ये कुठले कॉलेजेस आहेत की जे चांगलं शिकवत आहेत, कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम्स आत्ता असे येतात. आता मला 6-7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, पण बऱ्याचदा असे कमेंट्स येत आहेत मला की मी नाही, इंटेरियर डिझायनिंगमध्ये मला काही शिकवतच नाही आहेत. तर तुम्ही कॉलेज कसं घेताय ना ह्यावरती खूप गोष्टी डिपेंडेंट आहेत. ते कॉलेज तेवढं तुम्हाला देतं आहे का, तुमच्याकडून करवून घेतं आहे का. तर ह्याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला इंटेरियर डिझायनिंग करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे. आणि प्रत्येक आईबाबांना वाटतं की तिला खूप कष्ट नाही घ्यायला पाहिजे, पण प्रत्येक फील्डमध्ये जायचं असेल तर आता माझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये मी पूर्ण फॅमिली सॅक्रिफाईस, म्हणजे फॅमिली फंक्शन्स आणि हे नाही जाऊ शकले, कारण असाइनमेंट्स आणि हे इतकं असायचं की त्यातनं मला वेळच नाही मिळायचा. तर तुम्हाला जर इंटेरियर डिझायनिंगमध्ये करिअर करायचं असेल आणि तुम्हाला ही जर्नी पूर्ण ऐकायची असेल तर तुम्ही ह्या जर्नीचा पार्ट 2 पण येणार आहे. त्यामध्ये मी पूर्ण कॉलेजची मज्जा मस्ती आणि सगळ्या डिटेल्स की कसा कोर्स होता, काय घेतलं, काय शिकवलं आणि पूर्ण टिल मी माझी फर्म कशी ओपन केली, आता मी काय करते, ही पूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन एक व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही जर इंटेरियर डिझायनर असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलाला, मुलीला किंवा कोणाला इंटेरियर डिझायनिंगचा गायडन्स हवा असेल तर काय आहेत ते प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत, ते सगळे मी सॉल्व्ह करायचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल. टिल देन, थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.